श्रोते हो, इंद्रधनू या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, कालपासूनच नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. देशभर सर्वत्रच उत्साहाचं चैतन्यदायी वातावरण आहे. वेगवेगळ्या प्रांतात विविध रूपात विविध रीती परंपरांनुसार या दिवसात देवीची उपासना केली जाते. मंडळी, हे संस्कृतीनुसार आपण सर्वच जण करतो, पण त्याचबरोबर निसर्गाची जोपासना जपणूक करणं हे सुद्धा आपल्याच हातात आहे. धरणीलाही आपण आई मानतो. तिचंच प्रतीक म्हणजे आपल्या परंपरेनुसार घट बसवणं, धान्याची रुजवण, त्यातून येणारे अंकुर हे सगळं सृजनाचंच प्रतीक आहे. तेव्हा जशी या प्रतिकात्मक रूपी धरणी मातेची आपण पूजा करतो, तसंच नवी पिढी निर्माण करणारी स्त्री, तिलाही आजच्या काळात योग्य मान सन्मान मिळायला हवा. तिचं स्थान प्रत्येकानं जाणायला हवं. अगदी वेदोक्त काळ, रामायण महाभारताचा काळ हा जरी आपण विचारात घेतला तरी त्यावेळी स्त्रीचं महत्त्व किती होतं हे आपल्या लक्षात येईल. तेव्हा आता आपण हेच स्त्रीचं महत्त्व आजच्या इंद्रधनू या कार्यक्रमात ऐकणार आहोत श्रीवर्धन पाटील यांच्याकडून. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या ठिकाणी स्त्रियांना सन्मान दिला जातो तिथं देवता वास करतात. हा संस्कृत श्लोक भारतीय संस्कृतीतील स्त्रियांचं स्थान आणि त्यांचं महत्त्व स्पष्ट करतो. भारताच्या समृद्ध इतिहासात स्त्रियांना सन्मानित करून त्यांना समाजाच्या आधारस्तंभापैकी एक मानलं गेलं आहे. प्राचीन काळापासूनच भारतात स्त्रियांचं महत्त्व फक्त एक कुटुंब किंवा समाज घडवण्यापुरतेच मर्यादित नव्हतं, तर त्या शिक्षण, धर्म, कला आणि राज्यकारभार या सर्व क्षेत्रात महत्त्वाच्या भूमिका पार पाडत आल्या आहेत. भारतीय संस्कृतीत देवींच्या रूपात स्त्रियांना पूजलं जातं. जसं की लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा या देवता स्त्री शक्तीचं प्रतीक आहेत. लक्ष्मी हे संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक, सरस्वती हे ज्ञान आणि कलेचं प्रतीक, तर दुर्गा हे शक्तीचं प्रतीक आहे. या देवतांच्या रूपात स्त्रियांचं सर्वांगीण योगदान स्पष्ट होतं. आजच्या काळातही स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आपलं सामर्थ्य सिद्ध करत आहेत. शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, राजकारण, व्यवसाय अशा विविध क्षेत्रात त्यांचं योगदान अतुलनीय आहे. स्त्रियांना सन्मान आणि समानता दिल्यास समाजाची प्रगती अटळ आहे. स्त्री शक्ती केवळ कुटुंबाचा आधार नाही, तर ती समाज उभारणीचा, विकासाचा आणि प्रगतीचा स्तंभ आहे. इतिहासातही आपण पाहतो की भारतानं अनेक विदुषी स्त्रिया घडवल्या आहेत, ज्यांनी आपल्या बुद्धिमत्तेनं, नेतृत्वानं आणि विचारसरणीनं समाजावर मोठा प्रभाव टाकला आहे. वीरांगना राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या स्त्रिया केवळ प्रेरणादायी नाहीत, तर त्यांनी समाजात लक्षणीय बदल घडवलेला आहे. त्यांच्या साहसानं आणि धैर्यानं समाजातील अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि स्त्री शक्तीचं उदाहरण जगासमोर ठेवलं. स्त्रियांना समाजात योग्य सन्मान आणि स्थान दिलं तरच समाजात शांतता, सुव्यवस्था आणि विकास साधता येतं. म्हणूनच भारताच्या संस्कृतीत, विचारांमध्ये आणि मूल्यांमध्ये स्त्रियांच्या सन्मानाचं स्थान कायम ठेवलेलं आहे. कारण जिथे स्त्रिया पूज्य आहेत तिथं देवत्व वास करतं. प्राचीन संस्कृत साहित्यामध्ये स्त्रियांचं महत्त्व आणि शक्तीचं वर्णन खूप प्रभावीपणे केलं गेलं आहे. जिथं त्यांना देवत्व आणि सामर्थ्याचं प्रतीक मानलं गेलं आहे. ऋग्वेद, अथर्ववेद आणि अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये स्त्रिया समाजाच्या संतुलनेचा मुख्य आधारस्तंभ असल्याचं दर्शविलं आहे. रामायण, महाभारतासारख्या महाकाव्यांमध्ये स्त्रियांना त्यांच्या बुद्धी, सद्गुण आणि सहनशक्तीसाठी गौरवलं गेलं आहे. अथर्ववेद हा प्राचीन भारतीय ज्ञानाचा अमूल्य स्रोत आहे. इतर वेदांप्रमाणेच अथर्ववेदातही जीवनाचे विविध पैलू, त्यातील तत्वज्ञान, धर्म, समाजरचना यांचे विवेचन आढळते. या वेदात स्त्रियांच्या महत्त्वाचे उल्लेख सुद्धा आहेत, ज्यामुळे स्त्री शक्तीचं स्थान भारतीय संस्कृतीत उच्चतम आहे हे सिद्ध होतं. अथर्ववेदात स्त्री ही ब्रह्मा बभूविथ, म्हणजेच स्त्री ही वास्तवात ब्रह्मस्वरूप आहे, या वाक्याद्वारे स्त्रीला सर्वोच्च देवत्वाचं स्वरूप देण्यात आलं आहे.
हे स्त्री शक्तीचं उन्नत महत्त्व अधोरेखित करते. स्त्रीला केवळ संसार चालवणारी नव्हे, तर सृष्टीच्या प्रत्येक घटकाची उत्पत्ती, पालन आणि संहार करणारी म्हणून पाहिलेलं आहे. ती केवळ एक गृहिणी नाही, तर एक मार्गदर्शक, शिक्षिका आणि जीवनाचा आधारस्तंभ आहे. स्त्रीच्या उपस्थितीत कुटुंबात समृद्धी येते. तसेच तिच्या बुद्धिमत्तेनं आणि संयमानं कुटुंबात स्थैर्य आणि आनंद प्राप्त होतं. अथर्व वेदातील स्त्री शक्तीचा विचार हा स्त्रियांचे सर्वांगीण महत्त्व दाखवतो. तिचे दैवी स्वरूप तसेच कौटुंबिक, सामाजिक आणि आध्यात्मिक योगदानांमुळे ती समाजाचा केंद्रबिंदू आहे. अथर्व वेदाप्रमाणेच ऋग्वेदामध्येही स्त्री शक्तीचं महत्त्व पाहावयास मिळतं. ऋग्वेदात स्त्रियांना एक महत्त्वपूर्ण स्थान दिलं गेलं आहे. ऋग्वेदातील स्त्री शक्ती ही केवळ कर्तव्यपूर्तीवर आधारित नाही, तर ती पूर्णत्वाची प्रतीक आहे. स्त्रीला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व, विचारशील आणि बुद्धिमान मानलं आहे. तिचं अस्तित्व समाजातील प्रत्येक घटकाला प्रभावित करतं. ऋग्वेदात अनेक विदुषी स्त्रियांचे उल्लेख आढळतात, ज्यांनी रचनाकार म्हणून मान्यता मिळवली आहे. लोपामुद्रा, घोषा आणि गार्गी या विदुषींच्या उदाहरणांतून स्त्रीची आस्था आणि तिच्या विचारांचे सामर्थ्य अधोरेखित होतं. ऋग्वेदात साम्राज्यादी स्त्री श्यामः म्हणजेच मी आपल्या आयुष्याची आणि संपत्तीची सार्वभौम साम्राज्ञी होऊ इच्छिते असं म्हटलं आहे. यातून स्त्रीच्या स्वायत्ततेची कल्पना प्रकट होते. ती केवळ एक सहनशील आणि सेवक म्हणून नाही, तर स्वतःच्या आयुष्याची मालकी घेणारी, निर्णय घेणारी आणि स्वतंत्र असणारी अधीनता सहन करू नये. या वचनातून भीष्म पितामह स्पष्टपणे सांगतात की स्त्रीला कोणत्याही प्रकारच्या दडपणाखाली ठेवू नये आणि तिच्या स्वातंत्र्याचा मान राखावा. या वचनातून महाभारतातील स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा आणि त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा उल्लेख केला आहे, जो समाजाच्या कल्याणासाठी आवश्यक आहे. द्रौपदीच्या अपमानानंतर महाभारताच्या युद्धाची ठिणगी पडली आणि तिच्या न्यायासाठी लढा हा स्त्रीच्या सन्मानाची गरज अधोरेखित करतो. ती संघर्षाच्या केंद्रस्थानी आहे. द्रौपदीच्या अपमानानंतर महाभारताच्या युद्धाची ठिणगी पडली आणि तिच्या न्यायासाठी लढा हा स्त्रीच्या सन्मानाची गरज अधोरेखित करतो. ती संघर्षाच्या केंद्रस्थानी आहे आणि तिच्या आत्मसन्मानाच्या लढ्यानं समग्र कथानकाची दिशा ठरवली. त्याचप्रमाणे कुंतीचं जीवन स्त्रीच्या धैर्याचं आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे. तिनं तिच्या मुलांना समाजातील अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण दिली. तिच्या मातृत्वानं पांडवांच्या यशस्वी जीवनाचा पाया घातला. तसेच गांधारीनं आपल्या 100 पुत्रांच्या मृत्यूनंतरही धैर्य राखलं आणि आपल्या दुःखाचा सामना केला. तिनं नेहमी धर्माचं पालन केलं. तिच्या जीवनातील त्यागानं महाभारतात एक आदर्श स्थापन केला. तसंच सत्यवतीनंही राज्यकारभारात महत्त्वाची भूमिका बजावली. तिच्या निर्णयांनी संपूर्ण कुरुवंशाची दिशा बदलली. सत्यवतीनं आपल्या धैर्यानं आणि दूरदृष्टीनं राज्याची उन्नती साधली. तिच्या निर्णयांनी महाभारतातील घटनांवर दूरगामी परिणाम झाले. अशा प्रकारे द्रौपदीचं धैर्य, कुंतीची कर्तव्यनिष्ठा, गांधारीचा त्याग आणि सत्यवतीची राजकीय सुज्ञता यामुळे स्त्रिया त्यांच्या स्वाभिमानाच्या आणि न्यायाच्या लढ्यात आदर्श आहेत. त्यांचे जीवन आजही स्त्री शक्तीचे प्रेरणादायी आदर्श आहे. रामायणामध्येही स्त्रियांना महत्त्वपूर्ण स्थान दिलं आहे. सीता, कैकेयी, मंथरा, शूर्पणखा, अनुसूया, तारा आणि मंदोदरी यासारख्या स्त्रिया या महाकाव्यात विविध रूपे घेऊन समोर येतात, ज्यातून स्त्री शक्तीची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये प्रकट होतात. सीता ही रामायणातील सर्वात प्रमुख स्त्री पात्र आहे. ती केवळ रामाची पत्नी म्हणून नाही, तर तिच्या धैर्य, सहनशीलता आणि त्यागामुळे तिची स्वतंत्र ओळख आहे. सीतेनं अनेक संकटांचा सामना केला, पण ती नेहमी धर्म, सत्य आणि नीतिमत्तेच्या मार्गावर स्थिर राहिली. वनवासात तिच्या अपहरणानंतरही तिनं आपल्या सन्मानाचं आणि पवित्रतेचं रक्षण केलं. रावणानं सीतेचं अपहरण केलं, पण तिच्या आत्मसन्मानामुळे आणि तिच्या धैर्यामुळे ती रावणापासून सुरक्षित राहिली.
तिनं आपल्या स्त्री सामर्थ्यावर विश्वास ठेवला आणि लंकेच्या बंदिवासातही ती मानसिकदृष्ट्या कधीही पराभूत झाली नाही. सीतेनं समाजात स्त्रिया कशा प्रकारे अन्यायाशी सामना करू शकतात याचा एक आदर्श ठेवला आहे. स्त्री शक्तीची विविध रूपं केवळ प्राचीन ग्रंथामध्येच नाही तर आधुनिक काळातही स्पष्टपणे पाहायला मिळतात. आजच्या स्त्रिया विविध क्षेत्रांमध्ये आपली शक्ती, धैर्य आणि बुद्धिमत्ता यांचा परिचय देत आहेत. विज्ञान, राजकारण, समाजसेवा, कला, साहित्य आणि खेळ अशा सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्रिया उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. त्यांच्याद्वारे आधुनिक समाजात स्त्री शक्तीचं नवीन रूप पाहायला मिळतं. स्त्री शक्ती ही एक अशी शक्ती आहे ज्याचा विचार केला पाहिजे. संपूर्ण इतिहासात स्त्रियांनी अविश्वसनीय लवचिकता, दृढ निश्चय आणि बुद्धिमत्ता प्रदर्शित केली आहे. वैज्ञानिक शोधांपासून ते क्रांतिकारी सामाजिक चळवळींपर्यंत समाजासाठी त्यांचं योगदान अतुलनीय आहे. आज जरी प्रगती झाली असली तरी खरी स्त्री पुरुष समानता प्राप्त करण्यासाठी अजून बरंच काम करायचं आहे. महिलांना भेदभाव, छळ आणि मर्यादित संधी यासारख्या प्रणालीगत अडथळ्यांचा सामना करावा लागतो. या असमानतेला आव्हान देणं आणि स्त्रिया निर्भयपणे किंवा मर्यादेशिवाय प्रगती करू शकतील असं जग निर्माण करणं अत्यावश्यक आहे. महिलांच्या शिक्षणात गुंतवणूक करून, महिलांच्या नेतृत्वाखाली व्यवसायांना पाठिंबा देऊन आणि लिंग सर्वसमावेशक धोरणांना प्रोत्साहन देऊन आम्ही महिलांची पूर्ण क्षमता वाढवू शकतो आणि सर्वांसाठी अधिक न्याय आणि समान समाज निर्माण करू शकतो. श्रोते हो, आत्ताच आपण स्त्री शक्तीचं महत्त्व याविषयी श्रीवर्धन पाटील यांचं भाषण ऐकलं.